जागा वाटपावर राष्ट्रवादीशी बोलणं झालं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर 30 एप्रिलपर्यंत निवडणुका लागू शकतात। तसेच मविया सोबत जागा वाटप सुरळीत होईल आणि वंचित सोबत लवकरच बैठक होईल असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही। माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुरू झालेली रस्सीखेच पाहून खुद्द उद्धव ठाकरेंनी आता पुढाकार घेतल्याचं चित्र आहे। आघाडीत जागा वाटपावरून कोणतीही बिघाडी होऊ देणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली आहे। मवियातल्या प्रत्येक घटक पक्षानं स्वतःसाठी किती जागा याचा दावा करायला सुरुवात केली। ठाकरे गटानं 23 जागांवर दावा केलाय, काँग्रेसनं 27 जागांवर दावा केलाय, तर वंचितनं 12 जागांवर दावा केलाय। या दावेदारीमुळे आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती आहे। त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी कोणतीही बिघाडी होणार नाही असं सांगितलंय। माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही। महाविकास आघाडीत जागा वाटपाची प्राथमिक बोलणी झाल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। तर वंचितशी बोलणं सुरू असून लवकरच त्याचाही निर्णय होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यात आणि अंतिम जागा वाटप लवकरच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे, झालेली आहेत। जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत। दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल। इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका। जागा वाटपात कोणीतरी सबुरीची भूमिका घेतली पाहिजे। महाविकास आघाडी सध्या तरी उद्धव ठाकरे ती भूमिका घेताना दिसतायत, पण त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना काही जागांवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। सिंधुदुर्गातल्या अंजिवडे वाशी गावात अदानींचा महाकाय वीज प्रकल्प उभारला जातोय। हा प्रकल्प गावकऱ्यांना अंधारात ठेवून केला जात असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। काय आहे प्रकरण पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानींचा वीज प्रकल्पाबाबत स्थानिकांना माहितीच नसल्याचा आरोप। अदानींच्या वीज प्रकल्पाविरोधात उबाठा मैदानात। सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील अंजिवडेचे हे गावकरी पहा। या गावाच्या उशाला उद्योगपती गौतम अदानींचा वीज प्रकल्प होणार आहे याची माहितीच गावकऱ्यांना नाही। अदानींचा 2100 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प अंजिवडे वाशी गावात होणार आहे। या प्रकल्पाला केंद्रानं मंजुरी दिल्याचं सांगण्यात येतं। शिवाय यासाठीची जमीन ही अदानींच्या कंपनीला मिळाली। धक्कादायक बाब म्हणजे पश्चिम घाटातल्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये हा प्रकल्प होणार आहे। या प्रकल्पाविरोधात आता उभाठा आणि स्थानिक गावकरी मैदानात उतरले। ज्या पद्धतीने आम्ही वन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आता चर्चा केलेली आहे, त्यांचा पूर्ण प्रकल्प जो आहे तो कशा पद्धतीचा आहे तो आम्हाला कळलाच पाहिजे। इथल्या ग्रामपंचायतींना कळला पाहिजे। लोकांच्या हितासाठी असेल तर त्याचं समर्थन करू, पण लोकांना फसवण्याचा धंदा जर करत असतील तर मात्र तो प्रकल्प हाणून पाडू ही आमची भूमिका असेल। कुडाळ तालुक्यातील अंजिवडे वाशी गावात प्रकल्प 8,374 कोटी रुपयांचा वीज प्रकल्प, 2100 मेगावॅट वीज निर्मिती होणार। पश्चिम घाटातील 173 एकर जमिनीवर प्रकल्प। कोल्हापूरच्या भुदरगडच्या धरणातून प्रकल्पासाठी पाणी। 2022 मध्ये अदानींच्या वीज प्रकल्पाला परवानगी। जनसुनावणी न घेताच प्रकल्प सुरू केल्याचा आरोप। वन खातंही अदानींच्या प्रकल्पासाठी पायघड्या घालत असल्याचा आरोप विनायक राऊतांनी केलाय। वन खात्याचे आमचे डीएफओ साहेब, रेड्डी साहेब आहेत ते आणि इतर अधिकाऱ्यांच्या समोर इथे आम्ही त्यांच्याकडून माहिती करून घेतली आणि
त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की सामायिक सुविधा पुरवत असताना वन खातं कोणतीही परवानगी देत नाही. पण खाजगी अदानी सारखा खाजगी बिल्डर आला की त्याच्या सेवेसाठी मात्र पूर्ण कार्यालय जुंपलं जातं, हे योग्य होणार नाही. अदानींच्या वीज प्रकल्पाला विरोध केला तरी अदानी ठाकरेंना जुमानणार नाही असा टोला संजय शिरसाटांनी लगावला. विनायक राऊतनी अदानी शरद पवारला भेटायला का गेले याच्याबद्दलचं थोडंसं स्पष्टीकरण द्यावं. तुम्ही किती अदानीच्या मागं लागा, अदानी तुम्हाला टक्केवारी देणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अदानीची ताकद ही तुमच्यापेक्षा निश्चित मोठी आहे. उद्योगमंत्री उदय सामंतांनीही या प्रकरणी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं. कारण इथे धारावीला अदानीने विरोध केला मोर्चा काढून, आता मोर्चा तिकडे वळवलेला आहे. पण स्थानिकांना जर विश्वासात घेतलं नसेल तर स्थानिकांना विश्वासात घ्यावं ही आमची भूमिका आहे. आम्ही तसे जिल्हाधिकाऱ्यांना सांगू. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये अदानी हे आडनाव महत्वाचं आहे. म्हणजे जे आमच्यावर कायमस्वरूपी आरोप करत होते की आम्ही प्रोजेक्ट घालवतो, तर त्यांनीच अंबानीच्या घराखाली सचिन वाजेला सांगून जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या होत्या. सरकार असताना अंबानी टार्गेट होते, सरकार गेल्यानंतर अदानी टार्गेट आहेत. आधी जनसुनावणी मग प्रकल्प असं सरकारचं धोरण आहे. पण या प्रकरणात अदानींसाठी सरकारनं धोरणच गुंडाळून ठेवल्याचा आरोप होऊ लागलाय. रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.